नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 14. मागील भागात. या उलट तू फक्त माझा पैसा बघून माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास. मला हे सगळं चांगलंच माहीत आहे. आता गुपचूप बाहेर जायचं, नाहीतर इथेच गाडेन तुला, समजलं? आणि अभिने शिप्राची मान सोडली. आतापर्यंत शिप्राने डोळे फिरवले होते आणि मग अभिनेत्रीची मान सोडल्यावर तिने सुटकेचा श्वास घेतला आणि काही वेळ आपली मान पकडून तिथेच उभी राहिली. आणि मग शिप्राने एकदा अभिकडे पाहिलं आणि मोठमोठ्याने श्वास घेत रूमच्या बाहेर गेली. आता पुढे. अभि काही वेळ तिथेच विचार करत उभा होता. अचानक काहीतरी क्लिक झालं आणि स्वतःशीच म्हणाला, पिया? आणि जवळजवळ धावतच पियाच्या रूमकडे निघाला. हॉलमध्ये आला तर पाहिलं पियाच्या रूमचा दरवाजा जरासा उघडा होता. तसं तो घाबरला आणि तो धावतच पियाच्या रूमजवळ गेला आणि दरवाजाजवळ जरा थांबला. आणि मग काही क्षण वाट पाहून त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि आत वाकून पाहिलं आणि समोरचे दृश्य पाहून तो तिथेच थबकला. क्षणात त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तडपायाची आग मस्तकात गेली, कारण पिया गाढ झोपेत होती आणि साहिल तिच्या जवळ बसून तिच्या शरीरावर हात फिरवत होता. अनामिष नजरेने तिच्याकडे बघत होता आणि तो तिच्यावर झुकणार इतक्यात अभि पुढे सरसावला आणि साहिलला काही कळायच्या आधीच अभिने त्याला मागून पकडून त्याच्या तोंड दाबला आणि तसंच त्याला ओढतच बाहेर नेलं आणि सरळ फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला नेले. आणि तिथे गेल्यावर त्याच्या तोंडावरून हात काढला आणि त्याला ओढतच आपल्या समोर उभं केलं आणि एक सणसणून साहिलच्या कानाखाली दिली. तसं साहिल धडपडून खाली पडला. तसं अभि पुन्हा त्याच्या जवळ गेला आणि त्याला कॉलरला धरून उठवलं आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्पंज ठेवून दिला. तसं साहिलच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं. अभिने असे 2-4 स्पंज साहिलला ठेवून दिले. आता साहिल अर्धमेला झाला होता. तो अभिकडे त्याला सोडण्याकरिता गयावया करत होता, पण अभि काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात तिथे शिप्रा आली. ती देखील अभिला साहिलला सोडावं म्हणून विनवत होती. अभि सर, प्लीज सोडा ना साहिलला, तो पुन्हा असं नाही करणार, शिप्रा हात जोडून अभिला सांगत होती. तसं अभिने एकदा मार खाऊन बेजार झालेल्या साहिलकडे पाहिलं आणि एकदा शिप्राकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा साहिलकडे पाहिलं आणि मग शेवटचा मुक्का त्याच्या तोंडावर मारला. तसं साहिल दूर जाऊन पडला आणि मग शिप्रा धावत त्याच्या जवळ गेली आणि त्याला उठवू लागली. इकडे अभि जोरजोरात श्वास घेत स्वतःला शांत करत होता. काही वेळात तो शांत झाला. तोपर्यंत साहिल देखील शिप्राच्या आधाराने बसला होता. अभिने पुन्हा एकदा दोघांकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला, यू बोथ आर फिनिश्ड. हाऊ डेअर यू? व्हॉट डू यू थिंक अबाउट सेल? अभि बोलत असताना शिप्रा मध्ये आली आणि म्हणाली, आय एम रिअली सॉरी सर, पण प्लीज डोक्यात राग घालून किंवा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. हो सर, आम्ही चुकलो, पुन्हा असं नाही होणार. आम्ही तुमचे हात जोडून माफी मागतो, हवं तर पाया पडतो, पण प्लीज आम्हाला एकदम माफ करा. साहिल अक्षरशः ढोबरावर बसून अभिची माफी मागत होता. हा विचार आता नाही, आधी करायला हवा होता. अभि पुन्हा एकदा साहिलच्या जवळ येऊन कॉलर पकडून म्हणाला, आधी चुका करून परिणामाची पर्वा करायची नसते. तुझी बहीण माझ्यासोबत जे वागली ते कदाचित मी विसरू शकतो, तिला माफ करू शकतो, पण तू जे माझ्या पियासोबत वागलास ना, त्यामुळे तुला माफी नाही. आणि तुम्हा दोघांना काय वाटलं? तुम्ही दोघे कॉफीमध्ये गुंगीचे औषध वगैरे घालण्याचा प्रयोग कराल आणि मी फसेन? सकाळी तुम्ही जेव्हा गोड गोड बोलण्याचा प्रयोग करत होतात ना, तेव्हाच मला डाऊट आला होता. पण दिवसभर तुमचे दोघांचे रंग बघून मात्र मला खात्री झाली की तुमचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. पण तुम्हाला संशय नको म्हणून मी पिया आणि सलीमला कॉफी पिण्यापासून अडवलं नाही. आणि खरं तर मी बरंच केलं की पियाला कॉफी पिऊ दिली. ती माझी पिया खूप साधी आहे. तिने तुम्हा दोघांची ही खरी आणि घाणेरडी रूपं पाहिली असती ना, तर बिचारीचा चांगुलपणा, मैत्री, आपुलकी, माणुसकी या शब्दावरून विश्वासच उडाला असता. पण आता असं काही होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला शिक्षा होणार नाही. होणार, तुम्हाला दोघांनाही शिक्षा होणार. आणि फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या बापाला पण चांगली शिक्षा होणार, कारण त्यांच्याच सांगण्यावरून तुम्ही इथे आलात ना. आणि मी गावकऱ्यांच्या तोंडून तुमच्या फॅमिलीबद्दल अजिबात चांगलं ऐकलं नाही आणि तो तुमचाच बाप. मग आता पुरेपूर भरपाई करा. सर प्लीज अजून एकदा विचार करा. आणि शिप्रा अजून काही बोलणार त्याआधीच अभिने एकदा तिच्याकडे रागाने बघितलं आणि स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला. तसं साहिल आणि शिप्रा त्याची नजर आणि दरारा बघून 2-2 पावले मागे आली. आणि मग अभि म्हणाला, आता निघा, उद्या बघतो तुमच्याकडे. तसं साहिल आणि शिप्रा दोघेही खाली मुंडी घालून गप्प निघाले.
ते 2-3 पावले पुढे गेले असतील तर अभिने पुन्हा चुटकी वाजवून त्यांना थांबवलं आणि त्यांच्या जवळ आला. शिप्रा आणि साहिल अजूनही खाली मुंडी घालून थरथरत होते. अभिने एकदा दोघांकडे पाहिलं आणि म्हणाला, यापुढे पिया काय कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना तर ती हालत करेल की पुढे मानवी जन्म घेण्याची इच्छा देखील होणार नाही. आणि मग अभि सरळ त्या दोघांच्या पुढे आला आणि डायनिंग टेबलजवळची चेअर घेतली आणि पियाच्या रूमच्या बाहेर ठेवली आणि तिच्यावर बसला. दरवाजा हळूच उघडून पियाकडे पाहिलं तर ती अजूनही शांतपणे झोपली होती. त्याने पुन्हा दरवाजा लावला आणि चेअरवर बसला आणि तिथेच पडल्या पडल्या त्याला झोप लागली. पण काही वेळात तो पुन्हा दचकून उठला. मग मात्र त्याने पूर्ण रात्र जागून काढायचं ठरवलं आणि खरंच त्याने रात्रभर जागून काढली. सकाळी जेव्हा काकू बाहेर आल्या तेव्हा अभि डोळे मिटून खुर्चीवर बसला होता. अभिला असं पाहून काकू अचंबित झाल्या. काही वेळ त्या अभिला बघत राहिल्या. मग हळूच अभिजवळ गेल्या आणि मग अभिला आवाज दिला, अभि साहेब, अभि साहेब. अभि डोळे उघडत म्हणाला, साहेब तुम्ही इथे आणि असं काही झालं का? शांता काकू जरा बिचकतच विचारत होत्या. अभिने एकदा पुन्हा दरवाजा उघडून पियाकडे पाहिलं तर पिया अजूनही गाढ झोपली होती. तसं त्याने पुन्हा आपला मोर्चा शांता काकूकडे वळवला. काही नाही काकू, माझ्यासाठी एक ब्लॅक कॉफी हवी होती. आणि हो, जानोबा काका कुठे आहेत? त्यांना बोलवता का आधी? अभि, हो. आणि काकू धावतच बाहेरच्या बाजूला गेल्या आणि काही वेळातच जानोबा काकांना सोबत घेऊन आल्या. साहेब तुम्ही बोलावलं? जानोबा, हो काका, तुम्हाला माझं खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आणि तेही कोणालाही न कळता. आणि मग अभिने काकांना काही लोकांची नावे सांगून त्यांना बोलवायला सांगितलं आणि मग आवरायला गेला. इकडे जानोबा काका अभिने सांगितलेल्या कामाला लागले. काही वेळातच अभि आवरून बाहेर आला तर त्यांच्यासमोर काही माणसं उभी होती. ही तीच माणसं होती ज्यांना जानोबा काका घेऊन आले होते. साहेब कॉफी? तेवढ्या शांता काकूने अभिला कॉफी आणून दिली. काकू या सगळ्यांसाठी चहा नाश्त्याचं बघा. अभि, बरं. एवढं बोलून शांता काकू बाहेर निघून गेल्या. मग अभिने बोलायला सुरुवात केली आणि मग खूप वेळ त्या माणसाशी संवाद साधत होता. ती माणसं देखील खूप वेळ अभिशी चर्चा करत होती. कशावरती चर्चा चालली होती माहीत नाही, पण तो खूप वेळ त्या माणसांशी बोलत होता. त्याने त्या माणसांचे नंबर घेतले आणि मध्येच काकूंनी चहा नाश्ता वगैरे दिला. साधारण 2-3 तास ते बोलत होते. विषय माहीत नव्हता, पण अभिने नक्कीच काहीतरी मोठा करायचं ठरवलं होतं. इकडे पियाला जाग आली तर तिने डोळे किलकिले केले आणि समोरच्या भिंतीवरचे घड्याळ पाहिलं तर साधारण 10 वाजले होते. तशी ती झटपटून उठली. अरे बापरे, 10 वाजले? मी एवढा वेळ कशी झोपून राहिली? आणि तेवढ्यात तिचे कान टवकारले तर तिच्या कानावर काहीतरी आवाज पडले. तशी ती पटकन बाहेर आली तर साधारण हॉलमध्ये काही माणसं बसली होती. अभि देखील त्यांच्यासमोर बसला होता. त्याला बघून पिया त्याला बघतच राहिली. हातात कॉफी मग, जेल लावून सेट केलेले केस, व्हाईट टाईट टी-शर्ट, त्यामुळे त्यांचे उठून दिसणारे मसल्स, जिममध्ये घाम गाळून कमावलेली बॉडी, त्यांच्या बोलण्याची स्टाईल, हे सगळं बघून भारावून गेली आणि स्तब्ध होऊन तिथेच उभी राहून अभिकडे बघत राहिली. काही वेळाने शांता काकू तिथे आल्या. त्यांनी पियाला असं अभिला पाहताना पाहिलं आणि गालातल्या गालात हसल्या आणि मग हळूच पियाजवळ आल्या. पिया अजूनही अभिला बघत होती आणि मग शांता काकू म्हणाल्या, छान दिसतात ना अभि साहेब? हो, खूपच छान, पिया तिच्या धुंदीत म्हणाली. तशा काकू मोठ्याने हसल्या. तशी पिया भानावर आली. अरे आपण काकूसमोर काय बोलून बसलो? हे लक्षात आल्यावर तिने जीभ चावली. मी आले चावरून आणि पटकन तिथून निघायचं म्हणून म्हणाली आणि निघाली. तेवढ्यात काकूने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या जवळ घेतले. हळूच आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा पकडला आणि म्हणाल्या, कधी कधी काही गोष्टी मनात आल्यावर बोलून टाकाव्या. उशीर केले तर कधीतरी खूपच उशीर होतो, म्हणून आताच वेळ आहे तर बोलून टाक. काकू तुम्ही कशाबद्दल बोलताय? पिया काही न कळल्यासारखं म्हणाली. मी कशाबद्दल बोलतो हे तुला चांगलंच कळते, पण वळत नाही. देवगुणी माणूस आहे हा. शांता काकू अभिकडे पाहत म्हणाल्या. तसं पियाने देखील अभिकडे पाहिलं. उशीर केलास तर दुसऱ्या कुणाच्या तरी गळ्यात माळ घालेल हा माणूस. विचार कर. काकू सर खूप चांगले आहेत आणि तसंही खूप छान मुली डिझर्व करतात. आणि मी तर, पिया काही बोलणार त्याआधी शांता काकू म्हणाल्या, आणि तू तर काय? पोरी सर तुला जितके आवडतात ना तितकीच तू देखील त्यांना आवडते. पियाने चमकून काकूकडे पाहिलं आणि म्हणाली, कशावरून? पिया, अगं तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत. जे प्रेम मी तुझ्या डोळ्यात बघते ना अभिसरांसाठी, तेच प्रेम मी तुझ्यासाठी पाहिलं आहे अभिसरांच्या डोळ्यात.
तू दिसली नाहीस तर वेडेपिशे होतात. तुला काही झालं तर त्रास होतो त्यांना. म्हणून सांगते, वेळ घालवू नको. लवकरात लवकर सांग त्यांना. शांता काकू प्रेमावर PhD केल्यासारखं बडबडत होत्या. खरंच? खरंच काकू? सर माझ्यावर प्रेम करतात? पिया एक्साईट होत म्हणाली. हो गं माझी बाय. काकू पियाच्या चेहऱ्यावरून बोट फिरवून कडाकडा मोडत म्हणाल्या. काकूंच्या शब्द ऐकून नाचावंसं वाटत होतं. आज पहिल्यांदा तिला अभिविषयी स्ट्रॉंग फिलिंग होती. अभि तिच्यावर प्रेम करतो या विचारानेच तिला तिच्या पोटात फुलपाखरू सैरावर बागडतायत असं वाटत होतं. वेड्यासारखं उड्या माराव्यात, खूप नाचावं असं तिला वाटत होतं. इतका आनंद तिला झाला होता. मी लवकरात लवकर सरांना सांगेन. पिया. लवकरात लवकर नाही, आजच. शांता काकू. बरं, मी प्रयत्न करते. आता मी जाते, मला अजून फ्रेश व्हायचं आहे. पिया. आज जाता जाता पियाच्या मनात एकच विचार सुरू होता. काकू म्हणतात तसं खरंच सरांचं माझ्यावर प्रेम आहे का? आणि मला जे त्यांच्याबद्दल वाटतंय ते देखील प्रेम आहे का? विचारत असतानाच तिने पुन्हा एकदा मागे वळून काकूकडे पाहिलं. तसं काकूने देखील हसून मान हलवली आणि मग पिया फ्रेश होण्यासाठी गेली. काही वेळात पिया आवरून बाहेर हॉलमध्ये आली तर मगाशी ती आलेली माणसे नव्हती, पण शिप्रा, साहिल आणि त्यांचे वडील राऊत अभिसमोर उभे होते. ते काहीतरी बोलत होते. तिघांचे चेहरे पडले होते आणि अभि खूप रागाने त्यांच्याकडे बघत होता. कदाचित अभि त्यांच्यावर खूप रागवलेला तिला जाणवलं, पण कशावरून हे मात्र तिला समजत नव्हतं. म्हणून तिने सगळीकडे नजर फिरवली तर हॉलच्या एका कोपऱ्यात शांता काकू, तर त्यांच्यापासून थोड्या अंतरावर सलीम आणि जानोबा काका उभे होते. सगळे शांतपणे उभे होते. पियाने वेळेची गंभीरता बघून तिने इशाऱ्याने काकूंना काय झालं असं विचारलं. तसं काकूंनी तिला इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं. तशी पिया गप्प बसली आणि तेवढ्यात अभिने पुन्हा एकदा त्या तिघांकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्हाला परत एकदा आणि शेवटचं सांगतो, तुम्ही. अभिसाहेब ऐका ना. शांता काकू मध्येच अभिला अडवत म्हणाल्या. तसं अभिने एकदा वळून काकूकडे पाहिलं तर त्याला समोर पिया दिसली. तशी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पटकन बदलले आणि त्याने शक्यतो स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. गुड मॉर्निंग सर. पिया. गुड मॉर्निंग पिया. अभि कसं तरी बोलला. गुड मॉर्निंग साहिल, शिप्रा. पिया हसून म्हणाली. तसं अभिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. साहिल, शिप्रा गप्प उभे होते आणि त्यांनी एकदा अभिकडे चोरटा कटाक्ष टाकला. पिया अजून 2 पावले पुढे आली आणि ती साहिल, शिप्रासोबत काही बोलणार त्याआधीच अभि पुढे झाला आणि म्हणाला, पिया आवरायला घे, आपल्याला निघायचं आहे. हो का? आज कुठे फिरायला जाणार आहोत आपण? पिया नेहमीप्रमाणे दात काढत म्हणाली. नाही, आपण फिरायला नाही तर मुंबईला परत जाणार आहोत. अभि शक्य तेवढं स्वतःला शांत करत म्हणाला. मुंबई? पण का? आपण तर 2 दिवसांनी जाणार आहोत ना? पियाने आश्चर्याने विचारलं. नाही, खूप महत्त्वाचं काम आहे, आपल्याला निघावं लागेल, त्यामुळे लवकर आवर. अभि पुन्हा शांत टोनमध्ये म्हणाला. पण सर, तुम्ही तर म्हणाला होतात की आता मुंबईला. मी आधी जे काही बोललो ते सोड. आता मी काय बोललो ते लक्षात घे आणि निघायचे. मला आता एक क्षणसुद्धा थांबायचं नाही. लवकर सामान पॅक कर. पिया अजून पुढे काही म्हणणार त्याआधीच अभि म्हणाला काय, जवळजवळ पियावर ओरडलाच. तशी पिया 2 पावले मागे आली. तिचे डोळे पाण्याने भरले. तिला आता सगळेच धुसर दिसायला लागले होते. तशी ती पटकन रूममध्ये गेली. ती गेली तशी अभिने समोर असलेल्या कोचावर हात मारला आणि पुन्हा एकदा सगळ्यावरून नजर फिरवली आणि मग सलीमकडे बघून म्हणाला, सलीम गाडी काढ, पिया आली की आपल्याला निघायचं आहे. सलीम लगेच बाहेर निघून गेला. साहिल, शिप्रा आणि मिस्टर राऊत अजूनही तिथेच होते. ते आपापल्या परीने अभिला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण अभि काहीच रिप्लाय देत नव्हता. पण तो तिघांच्या भुनभुनीने खूप वैतागला होता. शेवटी तो शांता काकू आणि जानोबा काकाकडे आला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला आणि आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून एक चावीचा जुडगा काढला आणि जानोबा काकांच्या हातात दिला आणि म्हणाला, काका, यापुढे ही सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळायची. अभि. साहेबांनो, हे काय बोलतंय? अहो, आम्ही गरीब माणसं. इथं साफसफाईचं काम करायचं, आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवण द्यायचं, त्यांना काय हवं नको ते बघायचं, त्यांची काळजी घ्यायची, हे आमचं काम. अशात ही एवढी मोठी जबाबदारी सांभाळायची म्हणजे. जानोबा काका. हो साहेब, बरोबर बोलतायत. हे आम्हाला कितपत जमेल की नाही माहीत नाही आणि आमची लायकी पण नाही हे सगळं करायची. शांता काकू. काकू, कोणताही काम करण्यासाठी लायकी नाही तर कुवत गरजेची असते आणि इतर नालायक लोकांपेक्षा तुमच्यात जास्तच कुवत आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्ही हे सगळं सांभाळायचं आणि तुम्ही एकटे नसणार.
मी पण असणार आहे इथं तुमच्यासोबत. अभि, म्हणजे? काका काकूंनी न समजून विचारलं. तसं अभि हलकेच हसला आणि म्हणाला, उद्या इथे काही माणसं येतील, सगळीकडे कॅमेरे फिट करतील, त्यामुळे मला इथलं सगळं तिथे दिसेल आणि त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मी आहे आणि बिनधास्त मला फोन करा. आणि हो, सकाळी जी माणसं आली होती ना, ती देखील अधूनमधून येतील तुमच्या मदतीला, त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा आणि हे सगळं छान सांभाळा. अभि. तसं काका आणि काकूच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं कमी झालं आणि मग दोघे हलकेच हसले. अभि पुन्हा राऊत, शिप्रा आणि साहिलकडे आला आणि राऊतकडे पाहून म्हणाला, यापुढे माझ्या प्रॉपर्टीमध्ये पाय ठेवायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी जिथं असशील तिथेच जाळून टाकेन. आणि तू साहिल, कोणत्याही स्त्रीकडे वाकडी नजर टाकली ना, तर तुला हे जग दिसणार नाही, याची दखल मी घेईन. आणि मग शिप्राकडे बघितलं आणि डोळेच फिरवलं आणि म्हणाला, तू तर स्त्री जातीवर कलंक आहेस. आत्ताच्या आता इथून चालते व्हा, यापुढे तुमची काडी तोंड देखील आम्हाला दाखवायची नाहीत, निघा. अभि जरा चढत्या आवाजात म्हणाला. तसे तिघेही खाली मुंडी घालून निघाले. तेवढ्यात तिथे पिया आली. एका हातात बॅग, एका हातात पर्स आणि रडून रडून लाल झालेले डोळे. तिला असं रडताना पाहून अभिच्या काळजात चर्च झालं. त्याला पियावर रागवण्याचा राग आला, पण सध्या तरी तो काही करू शकत नव्हता. तिला येताना बघून शिप्रा आणि साहिल तिथेच थांबले. त्यांच्यासाठी पिया म्हणजे एक शेवटची आशा होती. सध्याच्या परिस्थितीत पियाच होती जिचे अभि ऐकू शकत होता, म्हणून एकदा तिच्याशी बोलायचं होतं. ती तशीच चालत चालत काकूजवळ आली. त्यांना मिठी मारून रडू लागली आणि काकूसुद्धा रडू लागली. काकूंनी एकदा तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला आणि म्हणाल्या, पोरी सुखाने जा आणि आम्हा गरीब काका काकूंना विसरू नको. तसं पियाने पुन्हा काकूंना मिठी मारली आणि रडू लागली. परत भेटायला येईन असं वचन घेऊन काकूंनी तिला सोडलं. तर जानोबा काकांनी देखील तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून तिला निरोप दिला. पिया आता थांबलेल्या साहिल आणि शिप्राकडे वळली आणि नेमकं अभिने पाहिलं. ते अजून पुढे जाणार त्याआधीच अभि तिच्या जवळ आला आणि पियाच्या हातातली बॅग स्वतःच्या हातात घेतली आणि दुसऱ्या हाताने पियाचा हात धरला आणि तिला ओढतच गाडीत आणून बसवलं. अभिच्या अशा वागण्याचा अर्थच पियाला कळत नव्हतं. अभि पुन्हा एकदा काका काकूजवळ गेला आणि त्यांना भेटला आणि परत आला आणि गाडीत बसला आणि पियाने देखील हात हलवून काका काकूंचा निरोप घेतला. पुन्हा एकदा गाडी मुंबईच्या दिशेला सुरू झाली. गाडी मुंबईच्या दिशेने सुरू झाली. पिया गाडीतून बाहेर बघत होती. गाडीत बसल्यापासून तिने एकदाही अभिकडे बघितलं नाही आणि अभि तर मागे सीटला डोकं टेकवून डोळे मिटून शांत बसला होता. पण काही केल्या रात्री झालेला प्रकार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. कारण काल जर साहिलनी पियासोबत काही वाईट केलं असतं तर कदाचित यावेळेला पियाला या सगळ्यातून बाहेर काढणं शक्य झालं नसतं. विचार करून करून त्याचं डोकं सुन्न झालं होतं, म्हणून त्याच्यासाठी शांतच बसणं त्याला योग्य वाटत होतं. आता प्रवास सुरू होऊन 2 तास झाले तरी पिया आणि अभि एकमेकांशी काही बोलले नाही. एवढंच काय तर सलीमसुद्धा एक शब्द देखील बोलला नाही. अभि अजून देखील शांतच बसला होता आणि पिया अजूनही बाहेर बघत होती. रडून रडून सुजलेले डोळे, गालावर अश्रूंचे ओघळलेले व्रण आणि निस्तेज चेहरा. अभिने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिची अवस्था बघून त्याच्या काळजात कळ उठल्यासारखं झालं. पियाची अवस्था त्याला बघवत नव्हती. आजच्या तिच्या अवस्थेला तो स्वतःला जबाबदार मानत होता. पण कुठेतरी या गोष्टीचं समाधान होतं की यापेक्षा वाईट घडण्यापासून त्याने पियाला वाचवलं होतं. पण गिल्ट त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी त्याने सलीमला आवाज दिला, सलीम गाडी रोको. अभि. तसं सलीमने चमकून त्याच्याकडे बघितलं आणि ड्रायव्हिंग करता करता एकदा आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे झाडीच होती. एखादी मनुष्यवस्ती किंवा एखादा माणूससुद्धा तिथे नव्हता. सलीमला जरा तिथे गाडी थांबवणे योग्य वाटलं नाही. तो तसाच गाडी चालवत राहिला. सलीम काहीच प्रतिउत्तर देत नाही म्हटल्यावर अभि चिडला आणि म्हणाला, सलीम, मी तुला गाडी थांबवायला सांगितलं. अभि चढत्या आवाजात म्हणाला. तसं सलीमने घाबरून गाडी थांबवली. अभि गाडीतून खाली उतरला आणि सरळ समोरच्या झाडीत चालत गेला. पिया आणि सलीमला नक्की काही कळेना काय चाललंय ते. सलीमने अभिला मागून आवाज दिला, साहेबजान कहाँ जा रहे हो आप? सलीम. सलीम, तुम पिया के साथ रुको, मुझे कुछ देर अकेला रहना है. अभि. पर साहबजान. सलीम अजून काही बोलणार त्याआधीच अभि म्हणाला, मैंने कहा ना तुम वही रुको. आणि अभि झाडीत गेला. तो गेला तशी पिया पण गाडीतून उतरली. मगापासून ती अभिचं वागणं बघत होती. आता तिला खरंच अभिच्या या कोड्यात वागण्याचा कंटाळा आला होता. म्हणून आता काही करून अभिशी बोलायचं ठरवून ती गाडीतून उतरली. तर सलीम अजून देखील अभि गेल्या त्या दिशेला बघत होता. भैया सर को क्या हुआ है? पिया. पता नहीं भा. तो भाभी बोलणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं आणि त्याने जीभ चावली आणि पुन्हा म्हणाला, मेरा मतलब है मॅडम, पता नहीं क्या हुआ है.
सुबह से ऐसे ही उखड़े उखड़े हैं। मैंने बहुत बार पूछा पर उन्होंने कुछ बताया नहीं। ठीक है, आपको कुछ नहीं बताया, पर मुझे ज़रूर बताएंगे, पिया काहीसा निर्धार करत म्हणाली। नहीं मैडम, अभी सर इस वक्त बहुत ज़्यादा परेशान है, ऐसे में उन्हें और तकलीफ देना सही नहीं होगा। जब वो शांत हो जाएंगे तब बताएंगे। और तब तक हम परेशान हैं उसका क्या? वो कुछ नहीं, उन्हें मेरे हर सवाल का जवाब देना होगा। आणि पिया देखील त्या झाडीच्या दिशेने चालू लागली। सलीम देखील तिच्या मागून येऊन अडवू लागला, पण ऐकेल ती पिया कुठे? पण थोडं पुढे गेल्यावर तिला अभि दिसला। तिच्याकडे पाठ करून उभा होता, समोरच्या दरीकडे बघत। काही क्षण ती दरी बघून जरा घाबरली, पण लगेच निर्धार आठवला आणि मग पटकन मागे वळली, तर सलीम तिच्याकडे बघत तिथेच उभा होता। आणि मग पिया त्याला म्हणाली, भैया आप यही रुको। पर मैडम, सलीम, पर कुछ नहीं, मैंने कहा ना, तो बस, पिया जरा चिडून म्हणाली। तसं सलीम शांत झाला आणि तिला जाऊ दिलं। पिया हळूहळू चालत अभिजवळ आली। अभि अजून देखील तिथेच त्याच पोझिशनमध्ये उभा होता। सर, पियाने हळूच अभिला आवाज दिला। अभिने हळूच मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, पिया तू इथे काय करतेस? जा जाऊन गाडीत बस। अभि, नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे, पिया जरा बिचकत म्हणाली। पण मला कोणाशीच काही बोलायचं नाही। अभि, पण मला बोलायचं आहे, पिया एकदम धीटपणे म्हणाली। पिया मी सांगितलंय ना। अभि अजून काही बोलणार त्याआधीच पिया जणू बरसलीच। प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखं नाही होणार। तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही रागवणार, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खुश राहणार आणि बाकीच्यांना तुम्हाला वाटेल तसं वागवाल। याला काही अर्थ नाही। आपण कोकणात आलो, त्यानंतर त्या दिवशी तुम्ही माझ्याशी फ्रेंडशिप केली, आपण फिरलो। आता पियाच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं होतं आणि तरी ती बोलत होती। इथे आल्यापासून तुम्ही माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण किती सुंदर बनवला, किती खुश होते मी, पिया भरभरून बोलत होती। अभि तिच्या रटका आवाज ऐकूनही तिच्याकडे पाठ फिरवून उभा होता, कारण आता त्याच्या डोळ्यातूनही पाणी व्हायला लागलं होतं आणि तिच्यापासून ते लपवण्याकरिता अभि तिच्याकडे पाठ करून उभा होता। पियाने पुन्हा बोलायला सुरुवात केली। मग आज असं अचानक काय झालं? आपण अजून इथे राहणार होतो, फिरणार होतो, काल रात्रीसुद्धा आपण किती एन्जॉय केलं। मग आता काय झालं? आपण मुंबईला परत का जातोय? बरं जातोय तर ठीक आहे, पण असं चिडून, रागा करून का? पिया मी म्हणालो ना, अभि पियाला शांत करण्यासाठी म्हणाला। नाही सर, तुम्ही काही म्हणा, पण तुम्ही असे चिडून काही निर्णय घेणार नाही। नक्की काहीतरी झालं आहे आणि तुम्ही मला काही सांगत नाही आहात। प्लीज सर सांगा ना, काय झालं आहे? पिया कडवडून म्हणाली। मी म्हणालो ना, काहीच झालं नाही, तू गाडीत जाऊन बस, मी येतो थोड्या वेळात। अभि तिची समजूत काढत म्हणाला। नाही, अजिबात नाही, मी लहान मुलगी नाही की तुम्ही माझी अशा प्रकारे समजूत काढाल। मला खरं काय ते कळलंच पाहिजे, पिया हट्ट करत म्हणाली। मी म्हणालो ना तुला काही झालं नाही म्हणून, मग का लहान मुलासारखं हट्ट करत आहेस? ती ऐकत नाही म्हणून अभि रागाने तिच्याकडे बघून ओरडून म्हणाला। त्याचे रागाने लाल लाल झालेले डोळे बघून पिया घाबरली आणि 2 पावलं मागे आली, नजर खाली करून उभी राहिली। अभि तिच्याकडे अजून रागाने बघत होता। शेवटी काही विचार करून तिने अभिकडे बघितलं आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला मला रागवायचं आहे ना, मग रागवा, ओरडा, चिडा, हवं तर मारा, पण जोपर्यंत मला खरं कळणार नाही ना, तोपर्यंत मी मागे हटणार नाही। पिया चिडून बोलत होती आणि अभि तिच्याकडे आवासून बघत होता। त्याच्यासमोर भित्री भागूबाई असणारी पिया आज मात्र वाघिणीसारख्या शब्दांनी त्याला फाडून खात होती। आणि बोलून झाल्यावर पियाने एकदा आजूबाजूला बघितलं आणि बाजूलाच एक 2.5-3 फुटाचा दगड होता। सरळ जाऊन त्या दगडावर मांडी घालून बसली। अभि तिचे हे वागणं बघून शॉक झाला आणि दुरूनच सलीम त्यांचा हा ड्रामा बघत होता। त्याने तर पियाला असं मांडी घालून बसलेलं बघितलं आणि डोक्याला हात मारला। या अल्लाह, क्या जोड़ी बनाई तूने। साहबजान 10 पट पागल है तो ये मोहतरमा 100 पट पागल। इनके आने के बाद साहबजान सुधर जाएंगे ऐसा लगा था, लेकिन अब लगता है अगली बार साहबजान से मिलने के लिए पागल खाने ना जाना पड़े। सलीम मनातल्या मनात स्वतःशीच म्हणत होता आणि गालातल्या गालात हसत होता। आता तिला काय सांगायचं किंवा कसं समजवायचा या संभ्रमात अभि पडला, कारण तिच्या चेहऱ्याकडे बघून ती कोणाचं ऐकेल असं वाटत नव्हतं। अभि तिथेच विचार करत उभा होता। पिया दगडावर बसून अभि काय सांगणार आहे याची वाट बघत होती, तर सलीम यांचा ड्रामा कधी संपेल याची वाट बघत होता। असं करत करत 2 तास झाले, तरी अभि किंवा पिया दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं। सकाळपासून तिघांनी काहीच खाल्लं नव्हतं। अभिच्या घाईघाई करण्याने कुणाला साधा नाश्ता करू सुद्धा वाटलं नाही, पण आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले होते। अभि आणि सलीमला भुकेची जाणीव झाली होती,
पण रागावलेल्या पियाला त्या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती. पण अभिला या गोष्टीची काळजी होती की तिने काही खाल्लं नाही तर तिची तब्येत बिघडेल. म्हणून मग अभिने माघार घ्यायचं ठरवलं आणि मग तो हळूच तिच्या जवळ आला आणि त्याने तिला आवाज दिला, पिया. पियाने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा मान फिरवली. अगं ऐक ना, सॉरी, खरंच खूप खूप सॉरी. मी सकाळी असं वागायला नको होतं. मी चुकलो, पण पुन्हा असं नाही होणार. त्यामुळे आता राग सोड आणि चल. खूप वेळ आपण इथे बसलो आहोत, त्यामुळे पटकन चल. अभि. पियाने पुन्हा एकदा त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा मग तशीच मांडी घालून बसली असताना बसूनच अभिकडे पाठ केली. तसं अभि पुन्हा तिच्याकडे फिरून आला आणि म्हणाला, ऐक ना प्लीज, खरंच सॉरी. मी सांगितलं ना पुन्हा असं नाही होणार. चल ना, खूप भूक लागली आहे आणि तू देखील काही खाल्लं नाही आहेस. तशी पिया तिथून उठली आणि अभिपासून काही दूर जाऊन उभी राहिली. आता अभिने तर डोक्यालाच हात लावला आणि तिकडे भुकेने व्याकुळ झालेला सलीम मात्र अर्धा गाडीत तर अर्धा बाहेर अशा अवस्थेत आलोखे पालोखे देत होता. अभि पुन्हा तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, पिया प्लीज, राग सोड ना आता. मी सॉरी म्हणालो ना. मला तुमचं सॉरी नको, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत, पिया शांतपणे म्हणाली. तसं अभि जरा चमकला. एवढं टाळूनसुद्धा पियाने तो विषय काढला. पण शेवटी तो तिच्या अजून जवळ गेला. आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला. पिया तर त्याच्या स्पर्शाने पार गपगार झाली. पूर्ण शरीरात एक करंट पास झाल्यासारखं वाटलं. ती एकदम स्तब्ध झाली आणि अभि अगदी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणू लागला, हे बघ पिया, तुला असं वाटतं का की मी कधी तुझ्याशी चुकीचं वागेन? जाणून बुजून तुला त्रास होईल असं कधी करेन का मी? अभि तिला प्रेमाने समजवत होता. तसं तिने देखील नकारार्थी मान हलवली. मग आज मी तरी असं का वागेन? पण नकळतपणे अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला असं वागावं लागलं. अभि, मग एकदा सांगा ना काय झालं ते. तुमच्या माझ्यावर विश्वास नाही का? मी तुम्हाला समजून नाही घेणार असं तर वाटत नाही ना तुम्हाला? पिया, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझ्या तुझ्यावर आणि मला समजून घेणारा कोणी या जगात असेल तर ती तू आहेस. आणि राहिला प्रश्न तुझ्यापासून काही लपवण्याचं, तर त्या गोष्टी मी तुला वेळ आली की सांगेन. कारण आता जर सांगितलं तर तुला त्रास होणार आणि परिणामी मला पण वेळ आली की नक्की सांगेन. अभि. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.